लग्न झालेल्या स्त्रीबरोबर संबंध ठेवायचे की नाही, याचे उत्तर मी एका उदाहरणातून देतो. तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. 2019ची गोष्ट आहे. सांगलीमधल्या एका गावात घडलेला किस्सा आहे. एका नवविवाहित स्त्रीचा पायरीवरून ती घसरून मृत्यू झाला होता आणि एक तरुण 19 वर्षाच्या याने शाळेच्या आवारात आत्महत्या केली होती. खरं तर पोलिसांना असं स्पष्ट झालं की हा सगळा बनाव होता. झाला असं की त्या गावात ती नवविवाहित स्त्री आपल्या पतीसोबत सुट्ट्यांना यायची. सर्व भावकी तेथेच होती. तर तिथे तिचे एका 19 वर्षीय युवकासोबत ओळख झाली. गाठीभेटी झाल्या. नको तिथपर्यंत विषय गेला. याची खुणखुण तिच्या परिवारातल्या एका माणसाला झाली. गावात बोबाटा झाल्यावर त्याच्या घराची भरपूर नाचक्की झाली. हे सहन नाही झाल्यावर त्या माणसाने वरच्या मजल्यावर झोपलेल्या त्या स्त्रीच्या डोक्यात वार करून तिला ठार केले. त्यानंतर तिच्या प्रियकराला शाळेजवळ बोलून एकांतात त्याचा गळा दाबून त्याला तुळई लटकवले. लगेच गाडी वगैरे काढून त्या स्त्रीचे पेट घेऊन हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांना सांगितलं की पायावरून घसल्यामुळे तिच्या मेंदूला मार लागलाय. पण डॉक्टरांना शंका आली आणि त्यांना डोक्यावर झालेला घाव दिसतो. त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी त्या माणसाला अटक केली. असल्या लफड्यामुळे संपूर्ण परिवाराची धुंदाळ झाली. तो मुलगा एकुलता एक होता आणि गावात कोणालाच तोंड दाखवायची लायकी उरली नाही त्या लोकांची आता. मग समजून घ्या, किती इशारे करत असली तरी विवाहित स्त्रीपासून 4 हात लांबच राहा. ती तिच्या लग्नात खुश नसली म्हणून तुमच्या बकरा बनवून घेऊ नका. धन्यवाद.